नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 9 तारखेला म्हणजेच 9 ऑगस्टला रविवारी आलेली आहे कामिका एकादशी. या एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या लग्नासाठी काही उपाय, काही सेवा ह्या अवश्य करायच्या आहेत, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये किती भयंकर दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. तर या एकादशीच्या दिवशी तुळशीचे आपल्याला 2 प्रामुख्याने उपाय करायचे आहेत. तर तुमच्या मुलांच्या किंवा मुलीच्या लग्नात वारंवार अडथळे येत असतील, वय निघून चाललेलं असूनही चांगले स्थळ मिळत नसेल किंवा लग्न जमून मोडत असेल, तर आजची ही माहिती फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. रविवारी असणारी एकादशी ही अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने विवाहातील सर्व दोष दूर होऊ शकतात. आज आपण पाहणार आहोत तुळशीचा एक चमत्कारी काडीचा असा एक अचूक उपाय, ज्याने विवाहाचे योग वेगाने जुळून येतात. 2 मिनिटांमध्येच मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होतात. खूप असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय आहे. तर मंडळी, आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार एकादशी तिथी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. बऱ्याचदा आपल्या कुंडलीत गुरु किंवा शुक्र कमजोर असल्यामुळे किंवा पितृदोष असल्यामुळे विवाह जुळण्यात अडचण येते. पण लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये किंवा तुळशीला थेट जल अर्पण करू नये, कारण या दिवशी माता लक्ष्मी विष्णूंसाठी निर्जला व्रत करते. मग अशा दिवशी उपाय कसा करायचा ते आता आपण काळजीपूर्वक पाहूया. मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा ओम भगवते वासुदेवाय अशी कमेंट करा. तुमची इच्छा पूर्ण होतील. तर मंडळी, हिंदू धर्मात तुळशीला केवळ वनस्पती मानले जात नाही, तर तिला थेट माता लक्ष्मीचे रूप आणि अत्यंत पवित्र मानले जाते. ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. तुळशी पत्र विरहित कोणतीही पूजा किंवा नैवेद्य भगवान विष्णूंना अर्पण केला जात नाही. विष्णू पूजेत तुळशीला सर्वोच्च स्थान आहे, म्हणूनच त्यांना विष्णुप्रिय असंही म्हटलं जातं. रोज तुळशीचे दर्शन घेणे, तिला जल अर्पण करणे आणि तिची पूजा करणे यामुळे माणसाचे पाप नष्ट होतात आणि आध्यात्मिक शुद्धी होते. पहा, महिन्याभरात येणाऱ्या दोन्ही एकादशींना म्हणजे शुक्ल व कृष्ण पक्ष सर्व व्रतांमध्ये सर्वोत्तम मानले जाते. हे व्रत थेट भगवान विष्णूंच्या कृपेसाठी केले जाते. वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून एकादशीच्या उपवासाचे महत्त्व मोठे आहे. या दिवशी उपवास केल्याने पचन संस्थेला विश्रांती मिळते आणि मनावर नियंत्रण मिळवण्याची ताकद वाढते. एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात दुःख, दारिद्र्य आणि संकटे दूर होतात. या पवित्र तिथीला केलेले दान, जप आणि तप अनेक पटीने अधिक पुण्यकारक ठरतात. मंडळी, अशी ही पवित्र एकादशी आहे कामिका. तर या दिवशी आपण आपल्या मुलांच्यासाठी काही उपाय, काही सेवा करायच्या आहेत. तर फक्त आपल्याला तुळशीच्या संबंधित 2 महत्त्वाचे उपाय करायचे आहेत. तर मंडळी, हा जो उपाय आहे, तर हा उपाय कोणी करावा हा देखील तुम्हाला आता प्रश्न पडलेला असेल. तर हा उपाय बघा, मुलाची आई असेल, बहीण असेल किंवा मुलाची बहिणी असेल, कोणीही हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करू शकतात किंवा स्वतः मुलांनी जर केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असं मुलांना इतका वेळ नसतो, त्यामुळे घरातील कोणत्याही सदस्याने मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करायचा आहे. मंडळी, आता जाणून घेऊया सर्वात महत्त्वाचा तुळशीच्या वाळलेल्या काडीचा उपाय, जो विवाहाचे योग जुळवण्यासाठी रामबाण मानला जातो. जर तुमच्या घरात तुळशीची एखादी जुनी काडी सुकलेली असेल तर ती फेकून देऊ नका. ती स्वच्छ धुवून घ्या किंवा तुमच्या तुळशी समोर ज्या सुकलेल्या काड्या वगैरे पडलेल्या असतात किंवा एखादी तुळस तुमची सुकलेली असेल तर तिच्या तुम्हाला काड्या घ्यायच्या आहेत. तर आपल्याला हा उपाय सकाळी करायचा. एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे, आंघोळ करायचे आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत, पिवळे किंवा शुभ्र कपडे घालायचे आहेत. आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराजा, श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांच्या पुढे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत. एकादशी असल्यामुळे आपल्या देवी देवतांची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची, अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक आसन टाकायचं आहे, तिथे बसायचं आहे. तुम्हाला जे तुळशीच्या सुकलेल्या काड्या असतील तर त्या आणायच्या. त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे आणि मग तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे. त्या कागदावरती तुम्हाला एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्या स्वस्तिक चिन्हावरती हळद कुंकू अक्षता
टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही या ज्या सुकलेल्या काड्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला हा मंत्र 108 वेळा बोलायचा आहे, कमीत कमी 108 वेळा. जर मग शक्य नसेल तरच मग तुम्ही 21 वेळा म्हटलं तरी देखील चालेल, परंतु 108 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओम लक्ष्मी नारायण नमः, ओम लक्ष्मी नारायण नमः हा मंत्र पूर्ण श्रद्धापूर्वक तुम्हाला बोलायचं आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे. श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला, श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की हे प्रभू, माझ्या मुलीचं स्थळ लवकर जुळू दे. त्यांच्या कुंडलीमध्ये कोणत्याही प्रकारचे जे काही दोष असतील तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्यापूर्वी बघा, जेव्हा तुम्ही हा उपाय करत असताना तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे. तर संकल्प कशा पद्धतीने करायचा आहे, तर मुलांचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. तुमची मुलगी असेल मुलगा असेल त्याचं नाव घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे. कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला संकल्प कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगत असते, तर तसं तुम्ही संकल्प करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक पिवळ्या कलरचा रुमाल लागणार आहे. त्या रुमालामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुळशीच्या ह्या 2-3 सुकलेल्या काड्या असेल तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता एखादं फूल ठेवायचं आहे. आणि मग ही जी पुरचुंडी बनवलेली आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुलांच्या उशीखाली ठेवायला द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला 21 दिवस ही पुरचुंडी मुलांच्या उशीखाली ठेवायला द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर बघा, जो कागद आहे त्या कागदावरती आपण स्वस्तिक चिन्ह काढलेलं आहे, त्याच्यावरती आपण थोड्याशा ज्या तुळशीच्या सुकलेल्या काड्या आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि त्या श्री हरिविष्णू माता लक्ष्मीच्या चरणापाशी तुम्हाला अर्पण करायचे आहेत. ते देखील आपल्याला देवघरामध्ये 21 दिवस ठेवायचे आहेत. आपण रोजच्या रोज देवी देवतांची पूजा करतो तशीच आपण त्या तुळशीच्या काड्यांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे. 21 दिवस कंटिन्यू आपल्याला अशा प्रकारेच पूजा करायची आहे. मुलांच्या लग्नासाठी प्रार्थना करायची आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील रोजच्या रोज आपल्याला बोलायचा आहे. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या तुळशीच्या सुकलेल्या काड्या असेल त्या देखील तुम्हाला एखाद्या पिवळ्या कापडामध्ये, छोटासा कापड असेल त्याच्यामध्ये ठेवायचे, हळद कुंकू अक्षता एखादं फूल ठेवायचं आणि त्याची देखील एखादी पुरचुंडी बनवायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती लावायची आहे. आपला मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यामधूनच माता लक्ष्मीचं आगमन होत असतं. त्याचप्रमाणे लक्ष्मी येत असते तसे अलक्ष्मी देखील येत असते. घरामध्ये निगेटिव्हिटी असते, नकारात्मक ऊर्जा असते, तर ती देखील आपण हे जी तुळशीच्या सुकलेल्या काड्या दरवाजावरती आपण त्याची पुरचुंडी लावली तर घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे ती बाहेर जाण्यास मदत होत असते. घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होत असतात. मंडळी, आता आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे. 6:30 ते 7:30 8च्या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे तुळशी मातेसमोर. तर आपल्याला काय करायचं आहे की एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला गाईचे शुद्ध तूप टाकायचं आहे आणि 2 वातींची एक वात मिळून जोडवात तुम्हाला तयार करायची आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, 1 लवंग आणि 1 हिरवी वेलची टाकायची आहे आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, त्या दिव्याखाली एखादी छोटीशी प्लेट ठेवायची आहे, तिच्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत, एखादं फूल ठेवायचं आहे आणि तुम्हाला हा दिवा तुळशी मातेसमोर तिथे जाऊन लावायचा आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला तुळशीचं जे वृंदावन असेल किंवा तुळशीची कुंडी असेल तर तिथे तुम्हाला हळद आणि कुंकू मिक्स करून तुळशीच्या वृंदावनावर तुम्हाला एक स्वस्तिक चिन्ह व्यवस्थित काढायचं आहे. मग जो स्वस्तिक चिन्ह आपण काढलेले आहे त्याला देखील आपण दिव्याने ओवाळायचं आहे, अगरबत्तीने ओवाळायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक कलावा घ्यायचा आहे. त्या कलाव्याला तुम्हाला 5 गाठी मारायच्या आहेत. मुलांच्या बद्दल प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीत नजर दोष आहे तो दूर होऊ द्या, पितृदोष आहे तो दूर होऊ द्या, कालसर्प दोष आहे तो दूर होऊ द्या किंवा अन्य काही दोष असेल तर ते दूर होऊ द्या. असं तुम्हाला 5 गाठी त्या पिवळ्या धाग्याला मारायच्या आहेत. आणि मग तो धागा आहे तर तो तुम्हाला तुळशी मातेला मुलाची आपल्याला तो हळूवारपणे बांधायचा आहे. आणि तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे तर ते संपूर्णपणे दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे. असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुळशी मातेला मनापासून प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे. आणि मग तुम्हाला तुळशी मातेसमोर प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारता वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे.
बघा, पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्ही हे उपाय करायचे आहेत. बघा, 1 मिनिटामध्येच मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होतील आणि काही दिवसामध्येच मुलांचं लग्न देखील ठरलेलं असेल. परंतु पूर्ण श्रद्धा आणि विश्वास तुमच्या मनात असायला हवा, तरच तुम्ही हा उपाय व्यवस्थितपणे करू शकता. बघा, 21 दिवस झाल्यानंतर तुम्ही जे आपल्या देवघरामध्ये तुळशीच्या सुकलेल्या काड्या ठेवलेल्या आहेत कागदामध्ये बांधून, तर त्या तुम्हाला काढायच्या आहेत. मुलांच्या उशीखाली ठेवलेल्या ज्या काड्या आहेत त्या तुम्हाला काढायच्या आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायच्या आहेत. पूर्ण श्रद्धेपूर्वक तुम्हाला ह्या विसर्जित करायच्या आहेत. जर वाहत्या पाणी नसेल तर मगच तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली किंवा एखाद्या पवित्र झाडाखाली ह्या काड्या आहेत तर त्या मातीमध्ये गाडून टाकायच्या आहेत. मंडळी, हा उपाय तुम्हाला एकदम साधा सोपा वाटणार आहे, परंतु या उपायामध्ये इतकी ताकद आहे की माझी एक मैत्रीण होती, तर तिचं मुलीचं लग्न जमत नव्हतं आणि मी तिला हाच उपाय सांगितलेला आहे. कारण मागच्या वेळेस देखील मी हा व्हिडिओ बनवलेला होता, अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच ताईंच्या कमेंट देखील मला आलेल्या आहेत की तुमच्या या उपायामुळे माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे. तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ संदर्भात.